नमस्कार. आजच्या या अत्यंत पवित्र आणि अद्भुत व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खंडोबाची तळी का उचलली जाते. यामागचं अगदी खोल शास्त्र, परंपरा, अर्थ आणि लोकमान्यता. हे काही साधं नाही. तळी उचलणं म्हणजे स्वतः खंडोबाच्या कृपेचं आमंत्रण. खंडोबा कोण आहेत? चला तर मग जाणून घेऊ. खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड भैरव, भगवान शिवाचा क्रोधरूप अवतार. मळ्यांना, शेतकऱ्यांना, पशुपालकांना रक्षण करणारा देवता. महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली रूपांपैकी एक. त्याच्या पूजेत रानाची ऊर्जा, शक्ती, वीरत्व, योद्धा, धर्म यांचा समावेश असतो. खंडोबा म्हणजे केवळ देव नाही, तो रक्षणकर्ता, योद्धा आणि संकटातून वर काढणारा बलवान देवता आहे. तळी म्हणजे काय? तळी म्हणजे देवाची प्रतिकात्मक ऊर्जा भांडी. त्यात ठेवलेले हळद, कुंकू, नारळ, धूप, नैवेद्य, ओटी. तळी नेहमी स्त्रियांनी उचलावी अशी परंपरा असते, कारण स्त्री ही शक्तीची वाहक आहे. पण आपल्याकडे पुरुषच तळी उचलतात. तळी म्हणजे देवाला घरी नेणं, कृपेचं आमंत्रण. तळी उचलण्याचा इतिहास. पुराणानुसार जेव्हा खंडोबाने मल्ल आणि मणी या राक्षसांचा वध केला, तेव्हा परिसरात दिव्य तेज पसरलं होतं. त्या तेजाचं प्रतीक म्हणजे तळी. युद्धानंतर स्त्रिया देवाला ओटी, हळद, कुंकू देतात. तेच पुढे तळी म्हणून रूढ झाले. म्हणजे तळी उचलणं म्हणजे खंडोबाच्या विजयी रूपाचं स्वागत करणं. तळी उचलण्यामागचं शास्त्र काय आहे? हे आहे सर्वात महत्त्वाचा भाग. पहिलं म्हणजे ऊर्जाशास्त्र. हळद ही सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तळीतील वस्तू वातावरणातील नकारात्मक ऊर्जा जाळून टाकतात. देवीच्या शक्तीचं आवाहन. स्त्री जेव्हा तळी उचलते, तेव्हा तिच्यातील इच्छाशक्ती, धैर्य, संरक्षण शक्ती सक्रिय होते. 5 तत्वांचा समतोल. तळी पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश याचा समतोल झाला की घरात धन, शांतता, आरोग्य वाढते. भक्ती, श्रद्धा, ऊर्जा यांचा संगम झाला की शास्त्र सांगतं, जिथे भक्ती असेल तिथे देव स्वतः प्रकट होतो. तळी उचलण्याचे फायदे. घरी संकटं कमी होतात. भांडण, मतभेद दूर होतात. नकारात्मक शक्ती बाहेर जातात. घरामध्ये धनवर्षाव होतो. शेतात चांगली पीक येते. स्त्रीच्या मनातील भीती दूर जाते. आरोग्य सुधारते. घरात समाधान आणि शांती वाढते. पिढ्या सुरक्षित राहतात. बारमासी जत्रांमध्ये तळी का उचलतात? जत्रांमध्ये खंडोबाची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. हजारो भक्तांची भावना, ऊर्जा एकत्र होते. तळी उचलणं म्हणजे देवाला आपल्या घरचा मानकरी बनवणं. जो भक्त तळी उचलतो, त्याचं संकट देव स्वतः घेतो, अशी प्रथा आहे. तळी उचलण्याचा धार्मिक अर्थ. मी तत्पर आहे खंडोबा, अशी भक्ताची नम्र विनंती. देवाशी आध्यात्मिक नातं अधिक घट्ट होतं. मातृशक्ती आणि भैरव रूप शिव-गंगा यांचा संगम. तळी हा आशीर्वादाचा सेतू आहे. तळी उचलण्याची अचूक पद्धत. अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. तळीत हळद, कुंकू, फुले, ओटी, धूप, फळ
नारळ ठेवावे, तळीजवळ दीप लावावा, यल्ला हरी यल्ला किंवा मल्हारी नामस्मरण करावे. उजव्या हाताने तळी उचलावी, डोळे मिटून मनोकामना व्यक्त करावी. घरात किंवा मंदिरात शांत बसून देवाची ऊर्जा स्वीकारावी. तळी उचलताना काय घडतं? वातावरणात हळदीचा वास पसरतो, शरीरावर शांती येते, मनातील घाबरट नाहीशी होते, एक दिव्य ऊर्जा तरंग जाणवतो. हेच तर खंडोबाची कृपा आहे. तळी उचलणं म्हणजे फक्त परंपरा नाही, ती आहे देवाशी जोडलेली जिवंत ऊर्जा. श्रद्धा असेल, भावना असेल आणि मन शुद्ध असेल तर खंडोबा तुमच्या पाठीशी उभा राहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका सुंदर आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.